नमस्कार मित्रांनो, MAPS क्लेम संदर्भात तुमच्या बऱ्याच मुलांचे असे प्रश्न आपल्या समोर आलेले आहेत की इस्टॅब्लिशमेंट किंवा कंपनी त्यांचे क्लेम हे अप्रूव्ह करत नाही आहेत आणि बऱ्याच मुलांचे क्लेम कंपनीने अप्रूव्ह केलेले आहेत, ते ROकडे पेंडिंग आहेत. तर RO ऑफिसवाले त्याला अप्रूव्ह करत नाही आहेत किंवा त्याला रेक्टिफाय करत आहेत, त्याला रिजेक्ट करत आहेत. त्याच्या मागचे कारण काय आहेत की जाणून बुजून करत आहेत की काय, म्हणजे याच्या मागचे नेमकं कारण काय आहे, तर हे आपण आज जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण कंपनीबाबत जर विचारणा केली किंवा कंपनीबाबत जर आपण विचार केला तर बऱ्याच कंपन्या अशा आहेत की आपल्यापैकी बरेच मुलं असे असतात की जे छोट्या मोठ्या कंपनीमध्ये किंवा वर्कशॉपमध्ये किंवा कुठल्या लॅबमध्ये अशा ठिकाणी जॉब करत असतात. आणि अशा बऱ्याच कंपन्या की ज्यांना MAPS स्कीमबद्दल काहीच माहिती नाही किंवा त्यांच्याकडे सेपरेट स्टाफ नाही, सेपरेट कोणी माणूस नाही MAPSचं काम करण्यासाठी, तर अशा कंपन्यांना काही माहिती नसल्यामुळे या स्कीमबद्दल कुठलीही काही अपडेट त्यांच्याकडे नसल्यामुळे ते अप्रूव्ह करत नाहीत किंवा त्यांना माहीतच नसते की त्यांना बऱ्याच जणांना असं वाटते की आपण हे जे अप्रूव्ह केलं तर आपल्या कंपनीच्या अकाउंटमधून या मुलांना पैसे द्यावे लागतील का. कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या छोट्या मोठ्या कंपन्या ज्या असतात, ज्या मुलांना अप्रेंटिसशिपसाठी बोलवतात किंवा त्यांना अप्रेंटिसशिप म्हणून ठेवतात, तर त्यांना कसं असते, अप्रेंटिसशिप झाली, पेमेंट घ्या आणि तुमचा आमचा संबंध संपला, एवढाच त्यांचा हेतू असतो. आणि त्यांना MAPS स्कीम म्हणजे असं वाटू शकते की परत आता यांचं अप्रेंटिसशिप तर संपलेली आहे, आता हे तर घरी जाणार आणि यांना परत 3500 रुपये महिना हे आपल्याला द्यावं लागतं की काय. तर हे पण एक त्यांच्या मनात डाऊट असू शकते. तर त्यामुळे बऱ्याच कंपन्याला अप्रूव्ह देत नसतील. तर हा डाऊट त्यांच्या मनात असू शकते, कारण त्यांच्यापर्यंत बऱ्याच जणांना अजून माहितीच नाही आहे, स्कीमबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे त्यांचा गैरसमज असू शकतो. त्यातून पण अप्रूव्ह न करणे हा एक कारण असू शकते. दुसरं कारण असं राहते, जसे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत की जसं आता टाटा मोटर्स झाली किंवा VW कंपनी झाली, मर्सिडीज झाली, ब्रिस्टॉन झाली, तर ह्या कंपन्यामध्ये जे अप्रेंटिसशिप करणारे जे मुलं असतात त्यांची संख्या खूप जास्त असते. म्हणजे जर टाटामध्ये जर आपण बघितलं तर हजारो मुलं असतात, VWमध्ये हजारो मुलं असतात. तर अशा मुलांची प्रोसेस करणे किंवा त्यापैकी बऱ्याच मुलांना तर माहीतच नसते. 10-20% मुलांनाच फक्त MAPS स्कीमबद्दल माहिती असते, 80% 90% मुलांना माहितीच नाही. तर फक्त 10% मुलं त्यांच्याकडे जाणार, त्यांना म्हणणार आमचा क्लेम पास करा, तर ते लोक तुमचा क्लेम पण पास नाही करणार. कारण त्यांना असं वाटणार की या 10%चा जर क्लेम पास केला किंवा यांचा अप्रूव्ह केला तर बाकी 90% पण येणार आणि परत तोच विषय की कंपनीवाल्यांना काम नको आहे. कारण तुम्ही अप्रेंटिसशिपसाठी आले, 1 वर्ष 2 वर्ष जी काही अप्रेंटिसशिप आहे, तुमची अप्रेंटिसशिप संपली, तुम्ही पेमेंट घेतलं, स्टायपेंड जे काही भेटते, आणि त्यानंतर तुमचा आणि त्यांचा संबंध संपला. त्यांना सोपा, म्हणजे त्यांच्या डोक्यात एवढाच विचार आहे. पण परत तुम्ही त्यांच्याकडे जाणार, MAPSचा क्लेम देणार, मग त्यांना अप्रूव्ह करायला लावणार, मग तो ROकडे जाणार, ROने जर परत रिजेक्ट केला तर परत तुम्ही रिसबमिट करणार, परत त्यांच्याकडे क्लेम येणार, परत त्यांचं काम वाढणार. तर कुठलीही कंपनी किंवा तिथले जे एम्प्लॉई, जे कर्मचारी असतात, त्यांना काम कमीत कमी करायची आवड असते की एकदा तुम्हाला फुल अँड फायनल पेमेंट दिलं आणि आमचा संबंध संपला. तर हे एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्या अप्रूव्ह देत नाहीत किंवा सांगतात की आम्हाला माहिती नाही आहे, आम्हाला या स्कीमबद्दल काही म्हणजे अपडेट नाही आहे. त्यामुळे बऱ्याच मुलांचे जे क्लेम आहेत ते कंपनीकडे अडकलेले आहेत, अप्रूव्ह झालेले नाही आहेत किंवा अप्रूव्हसाठी थांबलेले आहेत. तर असं जर तुमच्यासोबत होत असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही संबंधित BTRI ऑफिसमध्ये जाऊ शकता. BTRI ऑफिसमध्ये गेल्यानंतर बऱ्याच कंपन्यांनी तर तिथून BTRI ऑफिस मार्फत डायरेक्टच तुमचं अप्रूव्ह होते, कंपनीमध्ये जायची गरज पडत नाही. जर तरी होत नसेल, तुम्हाला कंपनीमध्ये जायचंच असेल, तर तुम्ही BTRIची मदत घेऊ शकता. ते तिथून फोन वगैरे करून किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचा क्लेम अप्रूव्ह करून देऊ शकतात. जर कंपनी अप्रूव्ह करत नसेल किंवा काही, आधी तर त्यांना समजावून सांगा, त्यांना पूर्ण स्कीमबद्दल माहिती द्या. त्यांना हे सांगा की हे पैसे गव्हर्नमेंट देणार आहे, तुमच्या कंपनीच्या अकाउंटमधून नाही कटणार आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल तर तसं नाही आहे म्हणा, सांगायचं त्यांना, आणि त्यानंतर ते अप्रूव्ह करतील. जर नाही केलं तर BTRIची मदत घ्या आणि तिथं जाऊन तुमचं काम होऊ शकते. आणि RO ऑफिसचं जर बोलायचं झालं तर पुण्यातलं जे RO ऑफिस आहे तिथले कर्मचारीच फक्त मुलांना, मला असं वाटतं की त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. की बऱ्याच मुलांचे क्लेम त्यांनी रेक्टिफाय केलेले आहेत, बऱ्याच मुलांचे पेंडिंगमध्ये ठेवलेले आहेत. आणि रेक्टिफाय करायचं कारण पण काही व्यवस्थित नाही आहे. कारण 1-2 महिन्याचं स्टायपेंड जर 6,000 किंवा 6,500च्या कमी असेल तर त्यांचे क्लेम ते रेक्टिफाय करत आहेत आणि त्यांना सांगत आहेत की तुम्ही मंथली इथं सबमिट करा. पण तुम्ही जेव्हा मंथली सबमिट करायला जाता तेव्हा ते होत नाही. तिथं सांगितलं जातं की वेबसाईटवर असं सांगितलं जातं की तुम्ही इयरलीसाठी इलिजिबल आहे, तुम्ही इयरली टाईपमध्ये सबमिट करा. तर या प्रकारे मुलांना फक्त त्रास देण्याचा तिथं कार्यक्रम होत आहे. RO ऑफिसमध्ये असं होते का नाही ते माहीत नाही. जर तुमचं नागपूर, संभाजीनगर, मुंबई
या ठिकाणी अमरावती वगैरे किंवा अशा ठिकाणी जर तुमचं आर ओ ऑफिस असेल तर तुम्ही तिथं जाऊन तुमचा क्लेम सबमिट करा, तिथून ॲक्सेप्ट करून घ्या, अप्रूव्हल करून घ्या. कारण पुणेमध्ये बऱ्याच जणांचे क्लेम कारण नसतानाही रेक्टिफाय करण्यात येत आहेत. तर ज्यांचा रेक्टिफाय झाला असेल त्यांनी रिसबमिट करा. तरी जर होत नसेल तर तुम्ही त्यांना स्वतः जाऊन भेटा. स्वतः जाऊन भेटल्यावर होऊ शकते तुमचा क्लेम तिथे ॲक्सेप्ट पण करू शकतात किंवा रेक्टिफाय झाला असेल तर काही कारण वगैरे देऊ शकतात. तर या प्रकारचे कारणं आहेत, दुसरं काही कारण एक्स्ट्रा नाही आहे त्यामध्ये. आणि वेबसाईटमध्ये अपडेट तर सध्या काही नाही आहे. आणि पेमेंटबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर सध्या आता पेमेंट थोडेसे थांबलेलेच आहेत, कारण की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आता लाडकी बहीण योजना वगैरे सारख्या योजना काढलेल्या आहेत आणि निवडणुकीचा माहोल आहे. तर गव्हर्नमेंटचा पैसा हा सर्व जनतेकडे जात आहे. तर या स्कीमसाठी थोडासा पैसा कमी पडलेला आहे. तर या स्कीमचं मार्च 2025पर्यंत पेमेंट व्हायची शक्यता आहे. तर ज्यांचे आरोकडून अप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांना 2025पर्यंत मार्च 2025पर्यंत पेमेंट येण्याची शक्यता आहे. त्याच्या आधी पण येऊ शकतात. आणि त्यासाठी तुमचा क्लेम जर सबमिट नसेल केला तर सबमिट करून ठेवा, त्याला अप्रूव्हल करून घ्या आणि तुमची प्रोसेस पक्की करून ठेवा, जेणेकरून जेव्हा केव्हा गव्हर्नमेंटकडून पैसा येईल तर तेव्हा तुम्हाला पैसा मिळेल. अप्रूव्ह जर होत नसेल तर त्यासाठी कोशिश करा, त्यांना जाऊन भेटा, जे काही करायचं असेल ते करा आणि अप्रूव्ह करून ठेवा.